नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आपल्या मग आधीच्या लेक्चरमध्ये मगाशी आपण जे बघितलं ते होतं जैव तंत्रज्ञान आणि पेशी विज्ञान या धड्याचा पहिला भाग. आपण पेशी विज्ञान खूप डिटेलमध्ये बघितलं. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, की आपण जैव तंत्रज्ञानाबद्दल पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये बोलणार आहोत. आताच्या ह्या लेक्चरमध्ये आपण त्याला डिटेलमध्ये बघूया आणि आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे, की ह्या धड्याला आपण का अभ्यासतोय? जसं मी तुम्हाला आधीच बोलले होते, की आपण जे काही मागच्या वर्षी 9वी ला सुरू केलं होतं, त्याचा पुढचा टप्पा ह्याच्यामध्ये आपण बघतोय. एकच मिनिट हां. संगीता मैम मैंने रिकॉर्डिंग स्टार्ट किया है, आपको दिख रहा है क्या? एक मिनिट हां, आपण जरा कन्फर्म करूया, जेणेकरून येस, सुरू झालंय. ठीक हाँ आहे. हाँ मैम, रिकॉर्डिंग स्टार्ट है। हां जी, थँक यू. तर आपण जाऊया आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे. मागच्या लेक्चरमध्ये आपण पेशी विज्ञानाच्या अनेक संकल्पना बघितल्या होत्या. एकदा पटापट रिवाईज करूया आपण काय बघितलं होतं. पेशी विज्ञान म्हणजे असा विज्ञानाचा भाग ज्याच्यामध्ये आपण पेशींचा अभ्यास करतो. पेशी फार अतिसूक्ष्म असतात. त्या पेशींच्या रचनेमध्ये, त्यांच्यामध्ये असलेल्या विविधतेमध्ये आणि त्याच्या कार्यामध्ये खूप मोठी व्हरायटी आहे. त्या सगळ्याचा अभ्यास करणारं जे काही विज्ञानातलं क्षेत्र आहे, त्याला आपण पेशी विज्ञान म्हणतो. ह्याच्यामध्ये आपण त्या पेशींची रचना, त्यांची जागा आणि मग त्यांना अभ्यास करण्याकरता लागणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा तो बघतो. त्याच्यामध्ये आपण 2 भाग बघितले होते. पेशी विज्ञानातल्या अभ्यासातला सगळ्यात महत्त्वाचा भाग होता मूल पेशींचा अभ्यास. त्याला आपण म्हणतो स्टेम पेशी किंवा स्टेम सेल्स. त्यांचे 2 प्रकार असतात. एक असतात भ्रूण मूलपेशी आणि दुसरे असतात वयस्क किंवा प्रौढ या मूलपेशी. त्या दोघांनाही मिळवायचं आणि त्याच्यापासून रिजेनरेटिव्ह थेरपी म्हणजे एखादा अवयव पुन्हा बनवायचा आणि मग त्याचं प्रत्यारोपण करायचं. आणि दुसरं आहे औषधांचा नवीन शोध लावायचा. त्याच्यानंतर अवयव प्रत्यारोपण म्हणजे काय करणं? तर एखादा देणगीदार असतो किंवा अवयव दाता असतो. तो ते अवयव दान करतो आणि ज्याला त्याची गरज असते त्याच्याकडे त्या शरीरामध्ये हे अवयवाचं प्रत्यारोपण केलं जातं. आपण बघितलं होतं की हृदयाचं प्रत्यारोपण, किडनीचं प्रत्यारोपण, बरोबर? म्हणजे मूत्रपिंड किंवा यकृत किंवा हृदय किंवा डोळे या अशा अनेक अवयवांचं प्रत्यारोपण केलं जातं. आणखीन एक महत्वाची गोष्ट आठवली म्हणून तुम्हाला सांगते मी. तुम्हाला अंदाज असेल की काही ठिकाणी आगीमध्ये स्किन डॅमेज होते किंवा ऍसिड अटॅकमध्ये सुद्धा स्किन डॅमेज होते आणि ती परत कधीही पूर्वीसारखी बनत नाही. अशा वेळेला त्वचादान, त्वचेचं दान करून त्याच्यापासून त्या त्वचेसारखी नवीन त्वचा बनवणं आणि ती त्वचा अशा इफेक्टिव्ह ठिकाणी किंवा ज्याला त्याचा त्रास आहे, जसं की समजा कुठेतरी आगीमध्ये इतका भाग जळलाय. आता ही स्किन खराब झाली ना, ही परत कधीच चांगली होणार नाहीये. ह्याच्यावरती त्या नवीन त्वचेचं प्रत्यारोपण करणं असंही केलं जातं. सो त्वचा ही प्रत्यारोपित केली जाते. त्याला आपण प्लास्टिक सर्जरी म्हणतो. खूप चांगल्या नेहमीच्या भाषेमध्ये लोकांना माहिती असलेला शब्द म्हणजे प्लास्टिक सर्जरी. पण ती करतात कशी? तर दुसरी कुठलीतरी स्किन घेऊन अशा ज्या ठिकाणी डॅमेज झालेलं आहे, खराबी झालेली आहे, अशा ठिकाणच्या अवयवांना तिकडे ती त्वचा लावली जाते, प्रत्यारोपित केली जाते. आपण जसं बोलतो तितकं हे सोपं नाहीये. मी आधी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. तर अवयव आणि शरीरदान हा आपल्या अभ्यासातला एक वेगळाच मुद्दा आपण मागच्या वेळेला बोललो होतो, की आपल्या शरीराचं दान करून टाकायचं. मृत्यूनंतर बरं का, आधीच नाही. मृत्यूनंतर आपण मेल्यानंतर आपल्या शरीरामधले खूप सारे जे महत्वाचे अवयव आहेत, ते काढून घेऊन एखाद्या मरणप्रिय माणसाला नवीन जीवन मिळू शकतं. बरोबर ना? एखाद्या माणसाचा जीवन मरणाचा प्रश्न असू शकतो. त्याला एखाद्या अवयवाची गरज असू शकते आणि ते आपलं शरीर त्याला देऊ शकतं. तर अशा पद्धतीने अवयवदान केलं जातं किंवा शरीरदान केलं जातं, देहदान, मृत्यूनंतर देहदान. आणि काहीच नाही जरी अगदी एखादा देह कुठल्याच कामाचा नाही, त्यातले अवयव वगैरे कुठलेच घेऊ शकत नाही. पण अभ्यासाकरता ज्यांना डॉक्टर व्हायचंय ते लोक कोणत्या तरी बॉडीजवरतीच अभ्यास करतील की नाही, त्यांच्यासाठी देहदान केलेल्या शरीरांचा वापर हा खूप महत्वाचा आहे. कारण खऱ्या शरीराचा अभ्यास केल्याशिवाय खऱ्या शरीरांवर औषधं, उपचार, ऑपरेशन डॉक्टर कसं करणार? शरीराच्या मध्ये काय लपलंय हे बघण्याकरता शरीरच पाहिजे. आणि मृत व्यक्तीचं शरीर हे अभ्यासासाठी असतं. जे डॉक्टर होतात, तुम्ही जरी डॉक्टर झाला तरी पहिल्या वर्षी सगळ्यांना शरीराची चिरफाड असते. त्याच्यामध्ये शरीर उघडून आतमध्ये काय काय लपलंय हे दाखवलं जातं.
आणि तेच तुमच्या पेशंटच्याही शरीरामध्ये असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय विचार करायचा आहे ह्याचं ज्ञान प्रत्येक डॉक्टरला असणं पाहिजे. त्याच्याकरता देहदान कोणत्या तरी शरीरात, कोणत्या तरी डॉक्टरच्या आयुष्यामध्ये आपलं शरीर वाचवण्याकरता मदत करू शकतं. ठीक आहे. नंतर जैव तंत्रज्ञान हा आजचा आपला महत्वाचा जो मुद्दा जिथून आपण सुरुवात करणार आहे, ज्याची सुरुवात आपली 9वीतच झाली. आपल्याला माहिती आहे जैव तंत्रज्ञानामध्ये आपण त्या ऊतींचा अभ्यास करतो. वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती असतात, जशा प्राण्यांमध्ये असतात तशा वनस्पतींमध्ये पण असतात. तर त्यांचा वापर करून आपण काहीतरी नवीन बनवून जाऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण जीवशास्त्र आणि तंत्रज्ञान या दोघांचं मिक्सचर करतो. मग आता आपण काय करतो याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण सूक्ष्मजीवांचा अभ्यास करतो. सूक्ष्मजीवांचा वापर करून घेतो आणि आपल्याला जे हवंय ते कार्य साध्य करून घेतो. आपल्या पेशींची उत्पादकता वाढवणे हे खूप इंटरेस्टिंग आहे. एखाद्या पेशीवरती, एखाद्या रोगावरती प्रतिजैविक बनवणं, लस बनवणं, या सगळ्या गोष्टी पेशी उत्पादकतेवरती येतात. मानवी कल्याणासाठी जैवरेणू बनवणं, डीएनए आणि प्रथिनं ह्यांचंच चेंज करून टाकायचं. डीएनए सिक्वेन्स मध्ये चेंज करायचं, जनुकांवरती बदल करून टाकायचे, जनुक बदलून टाकायचं. आणि मग अनुवांशिक हाताळणी म्हणजे काय? असं मी तुम्हाला आताच म्हटलं, जनुकांना कट करून दुसरं काहीतरी लावून तिथे नवीन सुधारित अशी प्रतिकृती लावायची. हे सगळं आपण एक एक करून बघू. त्याच्यामुळे व्यावसायिक कोणते कोणते प्रयोग झालेले आहेत. एकतर पिकांमध्ये जैवतंत्रज्ञान वापरले, पशुसंवर्धनामध्ये खूप महत्वाचा इंटरेस्टिंग पार्ट आहे हा. मग आहे औद्योगिक उत्पादनांमध्ये आणि मानवी आरोग्य आणि पर्यावरणामध्ये त्याचे वेगवेगळे कोणते कोणते प्रयोग झाले हे सगळं. आणि त्या कृषी विकास आणि आपल्या जैव तंत्रज्ञानाचा एकदम जवळचा संबंध. कृषी विकासामध्ये अनेक जैव विकसित पदार्थ आपण वापरतो. हरित क्रांती, वेगळ्या वेगळ्या बिया, त्या बियांमध्येच असं टाकलंय आता की त्यांना काहीच होणार नाही. म्हणजे त्याच्यावर तुम्ही किती केमिकल्स टाका किंवा आजूबाजूला किती गवत येऊ द्या, गवत मारण्याकरता आपण स्प्रे करतो, तर गवत मरेल पण आपल्या झाडांना काही होणार नाही. अशा पद्धतीने बिया विकसित करणं. श्वेतक्रांती आपल्याला माहिती आहे की चांगल्या पद्धतीने अति जास्त प्रमाणामध्ये दूध मिळवणं. आणि निळक्रांती म्हणजे जलीय जे काही उत्पन्न आहे ते वाढवणं. आणि खतांचा अभ्यास डिटेलमध्ये आपण हे सगळं बघणार आहोत आता एक एक करून. चला आता आपण पुस्तकाकडे जाऊया आणि ह्या टप्प्याला डिटेलमध्ये समजून घेऊया. बरं, जसं आपण मगाशी म्हणालो की जैव तंत्रज्ञानाला सुरुवात कुठून झाली? जैव तंत्रज्ञान सुरू झालं ह्या विचारामुळे की आपल्या आजूबाजूला जे काही तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, बरोबर, त्याचा वापर करून आपण आपलं जैवसृष्टी, लाईफ आपल्या आजूबाजूची चांगल्या पद्धतीने कशी बदलवू शकतो. त्याच्यामध्ये पेशीशास्त्र आहे, सूक्ष्मजीवांचा अभ्यास आहे, जैव रसायनशास्त्र आहे, रेणवीय जीवशास्त्र आहे, जनुकीय अभियांत्रिकी आहे, या अनेक शाखा आहेत. पेशीशास्त्र, सायटोलॉजी, सूक्ष्म जीवशास्त्र, मायक्रोबायोलॉजी, जैव रसायनशास्त्र, बायो केमिकल टेक्नॉलॉजी, रेणवीय जीवशास्त्र, मॉलिक्युलर बायोलॉजी, जनुकीय अभियांत्रिकी, जेनेटिक्स, या सगळ्याच्या सगळ्या आपल्या विज्ञानाच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या सगळ्या इथल्याच शाखा आहेत. ह्याचा सगळ्याचा वापर आपण शेतीमध्ये आणि औषधांच्या निर्मितीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये केलेला आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला माहिती नसतं की हे जे आपण औषध घेतलंय हे बायोटेक्नॉलॉजी मधून आलंय, पण ते तसं विकसित झालंय. आता तुम्हाला जसं मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की उत्पन्न वाढावं म्हणून आपण शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करतो, तसंच औषधांमध्ये प्रतिजैविक, जीवनसत्व आणि इन्सुलिन हे बनवण्याकरता पण आपण अनेक प्रयोग केले, बरोबर. त्या ऊती संवर्धनामधून जसं आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की त्या ऊतींना वेगवेगळ्या पद्धतीने बनवून आपण काय करतोय त्याच्यामधनं अनेक प्रकारच्या प्रजाती बनवतो. आता जैव तंत्रज्ञानामध्ये प्रामुख्याने खालच्या बाबींचा समावेश होतो. सगळ्यात पहिलं काय आहे? सूक्ष्मजीवांचा विविध क्षमतांचा वापर करणं. सगळ्यात महत्वाचं सोपं उदाहरण आपण जे मागच्या लेक्चरला आपण बघितलं, दुधाचं दही होणं. लॅक्टोबॅसिलस हे आपले आवडते जे काही सूक्ष्मजीव आहेत, ते लॅक्टोबॅसिलस काय करतात? दूध गोड असतं, त्या दुधाच्या शर्करेचं रूपांतर करतात ऍसिडमध्ये, लॅक्टिक ऍसिडमध्ये. ऍसिड काय आहे? आम्ल आहे. दुधाचं दही होणं म्हणजेच काय आहे? नैसर्गिक आणि रासायनिक अभिक्रिया. पण याच्यामुळे काय होतं की आपल्याला दहीजन्य पदार्थ दूध खूप वेळ असंही टिकत नाही.
मग त्या दुधाचं दही बनवायचं, दह्यापासून पुढचे सगळे 100 प्रोडक्ट्स आपल्याला बनवता येतात आणि त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न वाढवता येतं. सो अशा पद्धतीने आपण त्या सूक्ष्म जीवांच्या क्षमतांचा वापर करून घ्यायचा. मळीपासून मद्य निर्मिती. आता मळी म्हणजे काय? आपण ऊस काढतो शेतामधनं आणि त्या ऊसापासनं आपण साखर बनवतो, गूळ बनवतो आणि मग तो जो काही आपल्याकडे बनलेला अ, ऊस आहे, जो काही साखर आणि गूळ काढून घेतल्यानंतरचा चोथा आहे, बरोबर? ती नुसती चिपाडं असतात ना ह्याची, काय बरं म्हणतात त्याला, ऊसाची चिपाडं. ती अशीच पडलेली असतात, पण त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये अजूनही साखर असते. मग त्या चिपाडांना कशामध्ये टाकायचं? मायक्रोबायोलॉजिकल प्रोसेसमध्ये टाकायचं आणि त्याच्यामध्ये असलेल्या साखरेचा अल्कोहोलमध्ये कन्व्हर्जन करायचं. म्हणजे त्याच्यापासून अल्कोहोल बनवायचं आणि अल्कोहोल म्हणजे दारू म्हणजेच मद्य. तर त्या मळीपासून मद्य निर्मिती करणं हा पण सूक्ष्मजीवांचाच वापर करून केलेला स्मार्ट प्रयोग आहे. पेशींच्या उत्पादन क्षमतेचा वापर करून घ्या. विशिष्ट प्रतिजैविके विशिष्ट पेशीद्वारे बनवणे किंवा लसी निर्माण करणे. आता हे काय मी तुम्हाला सांगते बघा. पूर्वी काय करायचे? एखाद्या रोगाची लस बनवायचे. म्हणजे काय करायचे? उदाहरणार्थ पोलिओ घेऊया आपण. पोलिओची लस तुम्हाला माहिती आहे, 2 बूंद जिंदगी के. एक हातामध्ये, एक पायामध्ये छोटी छोटी बाळ असतात. तुम्हाला माहिती आहे ना, पहिले 3, 4, 6 महिन्यापर्यंत असे वॅक्सिन्स असतात. त्यानंतर पोलिओचे डोस दिले जातात. तर त्या पोलिओच्या डोसमध्ये पूर्वी काय करायचे, की पोलिओचा जो काही व्हायरस आहे, हं, त्याला अर्धं मेलं करून, खूप गरम ह्याच्यामध्ये उकळून त्याला ऑलमोस्ट अर्धं मेलं करून त्याच्यामध्ये टाकायचं. कशामध्ये? त्या पेशी, लसीमध्ये टाकायचं. आणि ती लस बाळाच्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्या व्हायरसला मारेल अशी आपल्या शरीरामध्ये सिस्टीम तयार होते. ती आपल्या शरीराची प्रतिरोधक सिस्टीम आहे. ती तुमच्या शरीरामध्ये कोणी अटॅक केला, एखाद्या बॅक्टेरियाने, एखाद्या व्हायरसने, एखाद्या फंगसने किंवा एखाद्या प्रोटोझोआने कोणीही जरी तुमच्या शरीरावर अटॅक केला, तरी पण आपलं शरीर स्वतःला वाचवण्याकरिता स्वतःची आर्मी तिकडे पाठवते. बरोबर? तर ही जी काही सिस्टीम आहे, ही प्रत्येकाच्या शरीरामध्ये जन्मजात असते. जसजसे आपण मोठं होत जातो, तर तशी ती वाढत जाते. त्याला आपण म्हणतो प्रतिरोधक क्षमता. आपल्या जीवाची प्रतिरोधक क्षमता, रोगप्रतिकारक क्षमता सोप्या भाषेत. तर ह्या लसींमध्ये असे अर्धमेले किंवा मेलेले अशा कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया किंवा व्हायरस टाकले, की आपलं शरीर त्याच्याकरता लागणारं जे काही सिस्टीम आहे ते तयार करतं. आणि मग पुढच्या वेळेला जेव्हा खरोखर जेव्हा असा व्हायरस किंवा बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये येतो, तेव्हा आपल्याकडे त्याचं ऑलरेडी उत्तर तयार असतं, की तू आलास की मी ही गन घेऊन तुला मारेन. बरोबर? म्हणजे काय, जर समोरच्या माणसाने तलवार आणली तर आपण तलवारच घेऊन जायला पाहिजे ना त्याला मारायला. तलवार घेऊन येणारा माणूस असेल तर आता माझ्याकडे तलवार आहे. गन घेऊन आलं तर माझ्याकडे गन तयार आहे. असे आपल्या शरीरामध्ये पण त्याची अँटीबॉडीज तयार होतात. मग ह्याच्यातनं काय होतं, की ह्या लसींच्या अशा पद्धतीने बनवण्यामुळे काही काही लोक जी वीक होते किंवा ज्यांच्या शरीरामध्ये तो व्हॅक्सिन घेतल्यानंतर ऍक्टिव्ह झाला व्हायरस, त्या लोकांना लस घेऊनच आजार झाला. मग लस आपण कशा करता घेतोय? रोग होऊ नये. पण त्याने रोग होत असेल तर मग ती आपण बॅक्टेरिया आणि व्हायरस टाकायचंच कशाला? मग याच्यावरती उपाय म्हणून त्या रोग निर्माण करणाऱ्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसला न टाकता त्याच्या शरीराचा तो भाग कापायचा, ज्याच्यामधनं त्या म्हणजे जे काही अँटीबॉडीज आपल्या बॉडीत तयार होणार आहेत, तेवढंच फक्त आपल्या शरीरामध्ये सोडायचं आणि त्याच्याद्वारे जे काही तयार होईल त्यातनं ऑटोमॅटिक आपल्या शरीरामध्ये डिफेन्स मेकॅनिझम तयार. अशा पद्धतीने औषधांची निर्मिती आताच्या आपण जे करतो त्याच्यामध्ये ते खरे खरे बॅक्टेरिया किंवा व्हायरस वापरण्याची गरज आता नाही. ठीक आहे. डीएनए, प्रथिने यांच्यासारख्या जैव रेणूंचा मानवी फायद्याकरता उपयोग करणे. डीएनए आणि आरएनए आणि त्याच्याकरता लागणारी प्रथिने हे आपल्या शरीरातले सगळ्यात इम्पॉर्टंट लॉकर्स आहेत. तुम्ही जे काही आहात, मी जे काही आहेत, हा प्राणी, तो प्राणी, प्रत्येक प्राण्याचं जे काही शरीर बनलेलं आहे त्याच्यामधल्या डीएनए मुळे बनलं. त्याच्यामधल्या जनुकांच्या विशिष्ट रचनेमुळे ते बनलेले आणि जनुक बनलेली आहेत प्रथिनांची. तर त्या प्रथिनांचा अभ्यास करून त्याच्यामध्ये उदाहरणार्थ काही जीन्स किंवा काही जनुक ही जेनेटिक म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जेव्हा जातात तेव्हा त्यातनं कॅन्सर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतो. जसं आज अजूनही काही असे रोग आहेत जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. उदाहरणार्थ हिमोफिलिया.
रक्ताच्या गुठळ्या न होणं, म्हणजे रक्ताच्या गुठळ्या नाही, रक्ताचं क्लॉटिंग न होणं. म्हणजे उदाहरणार्थ जखम झाली की खपली चढते की नाही, ती खपली बनलीच नाही तर तुमच्या शरीरातलं सगळं रक्त बाहेर पडून जाईल. खपली बनणं महत्वाचं आहे, जे सगळ्यांच्या शरीरामध्ये होतं, पण काही लोकांच्या शरीरामध्ये हा विकार असतो, ते रक्त गोठण्याची प्रक्रिया होत नाही. ठीक आहे. मग अशा पद्धतीचे जे जीन्स आहेत, जे काही जनुक आहेत, ती ह्या पिढीकडून त्या पिढीकडे, त्या पिढीकडून त्या पिढीकडे जात राहिली, तर तो रोग पण पुढे पुढे जात राहतो. मग ना बदलायचं, त्या जनुकांना बदलून टाकायचं. अशा पद्धतीचं पण काम ह्या जैवतंत्रज्ञानामध्ये होतं. ज्याला आपण आता खाली जसं म्हणलो ना, जनुकीय बदल, जेनेटिक मॅनिप्युलेशन बदलूनच टाकायचं. आता ह्याच्यातला आता मी तुम्हाला जो भाग सांगितला तो होता एखाद्या रोगाबद्दलचा. पण एखाद्या तशा त्यांना मानवी संपर्क निर्माण करणं. उदाहरणार्थ एखादा सूक्ष्मजीव, उदाहरणार्थ आपण घेऊया इस्चीरिशिया कोलाय नावाचा, कोलाय नावाचा एक सूक्ष्मजीव आहे. त्याच्यामध्ये जर मी इन्सुलिन बनवण्याचं संप्रेरक टाकलं तर त्याच्या शरीरामध्ये इन्सुलिन बनेल की नाही? आणि त्याच्या शरीरामध्ये बनलेलं इन्सुलिन मला कुठल्या डायबिटीस पेशंटला देता येईल? पूर्वी हे इन्सुलिन मिळवण्याकरता मेलेला घोडा असेल किंवा मेलेला बकरी किंवा गाय फॉर दॅट मॅटर बैल ह्यांच्या लिव्हरमधनं यकृतामधनं हे इन्सुलिन काढून लोकांना द्यायचं. किती डेंजरस आहे ते. सगळ्यांना ते झेपतं नाही झेपत, त्याचे साईड इफेक्ट होतात. मेलेल्या प्राण्याच्या शरीरातून तुम्ही ते काढताय म्हणजे ते किती किती वेळ टिकेल असाही प्रॉब्लेम आहे. सो असे सगळे प्रॉब्लेम्स असल्यामुळे आता हे संप्रेरक आपण छोट्या सूक्ष्म जीवांमध्ये तर ते लवकर लवकर मल्टिप्लाय होतात, त्याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ते मिळतं. आणि दुसरं ते आपल्या कंट्रोलमध्ये असतात. मेलेल्या प्राण्याचं तुम्ही काय करू शकता? अशा पद्धतीने नवीन गोष्टी करणं हे याच्यामध्ये येतं. मग गैरजनुकीय जैवतंत्रज्ञानामध्ये म्हणजे नॉन जीन बायोटेक्नॉलॉजी पूर्ण पेशी किंवा ऊतीचा उपयोग केला जातो. म्हणजे ऊती संवर्धन, संकरित बियाण्यांची निर्मिती. अशा बिया बनवायच्या ज्या बियांना कशाचाच परिणाम होणार नाही. उदाहरणार्थ चला तुम्हाला मस्त एक एक्झाम्पल सांगते मी. तुम्हाला माहितीये की विष, बरं का, सापाचं विष असेल किंवा पालीचं विष असेल, ह्या विषामुळे किडे, अळ्या मरतात. जर त्या बी मध्ये मी तसं विष टाकलं, ज्याच्यामुळे त्याच्या पानांमध्ये ते बीज आपण लावणार, मातीमध्ये लावणार, त्याच्यापासून झाड येणार, त्याला पानं येणार, त्याच्यावरती अळ्या येणार आणि जेव्हा त्या अळ्या ते पान खातील तेव्हा त्या पानांमध्ये ते विष असेल, त्या अळ्या मरून जातील. झाडाला काहीही त्रास होणार नाही. आणि त्या झाडापासून तयार होणाऱ्या ज्या काही पदार्थांना आपण खाऊ आपल्यालाही काही त्रास होणार नाही, कारण ते विष आपल्यासाठी नाही आहे, ते त्या किड्यांसाठी कमी प्रमाणावर आहे. दुसरं महत्वाचं, आपण अन्न पदार्थ खूपदा शिजवून खातो, गरम करून खातो, त्यामुळे अशा विषाच्या ज्या काही अणुरेणूंच्या रचना असतात त्या तुटतात, त्याचा आपल्याला काहीही त्रास होत नाही. अशा पद्धतीने संकरित बिया बनवणं हा पण बायोटेक्नॉलॉजीचा एक वेगळा आयाम. त्याचे फायदे वेगळ्या लेवलला आहेत. ते आपण विचार केला तर बापरे आम्ही विषारी बिया खातोय का, असं वगैरे नाही. असं काहीही होत नाही. अशा पद्धतीचे प्रयोग कोणीही करणार नाही. लोकांना मारण्याकरता नाही, जगवण्याकरताच ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. जैव तंत्रज्ञानाचे फायदे कोणते? पृथ्वीवरील शेत जमिनीचा क्षेत्र मर्यादा असल्यामुळे प्रति हेक्टरी जास्त उत्पादन घेणे शक्य झालंय. आपल्याकडे जमीन कमी आहे, लोक जास्त आहेत. एवढ्या सगळ्या लोकांना पुरेल 2 वेळचं व्यवस्थित जेवण पुरेल एवढं अन्न आपल्याला निर्माण करायचं. ते निर्माण करण्याकरता आपल्याला काहीतरी त्याच्यात टाकायला लागेल. मग प्रति हेक्टरी जास्त उत्पादन घेता येतील अशाच बिया टाका ना. अशीच त्याच्यावरती केमिकल्स टाका जेणेकरून त्यांची वाढ चांगली होईल. जर एका हेक्टरमध्ये मला 100 पोती माझं उत्पन्न येणार असेल, तर त्याच हेक्टरमध्ये 200 किंवा 300 पोती कशी येतील ह्याचा मी विचार करेन ना. दुप्पट किंवा तिप्पट उत्पादन झालं तर तेवढ्याच हेक्टरमध्ये मला डबल किंवा ट्रिपल पैसे मिळतील. माझाही फायदा आणि मी ज्यांना देणार तेवढ्या सगळ्या लोकांचा पण फायदा ना. लोकांसाठीच पिकवतो ना आपण. रोगप्रतिकारक वाढ तयार झाल्यामुळे रोग नियंत्रणावर होणारा खर्च कमी होतो. बरोबरच आहे ना. लवकर फळ घालणार होणार जाती तयार केल्यामुळे वर्षाकाठी जास्त उत्पादन. बघा मी तुम्हाला मगाशी मागच्या लेक्चरला सांगितलं होतं की आजोबांनी लावलेल्या झाडाच्या नातू फळं खाईल अशा पद्धतीच्या गप्पा पूर्वी व्हायच्या.
आजकाल आजोबा आणि नातू एकत्र झाड लावतात, 2 वर्षात आलेले आंबे दोघं मिळून खातात. लवकर फळ होते, पटापट होतं हे सगळं. एवढ्या लोकांना एवढ्या लोकांना एवढ्या वस्तू पुरवणं सोपं नाहीये. त्याच्याकरता आपल्याला स्वतःमध्ये काही बदल करावे लागतात, जे ह्याच्यामुळे करता येतात. बदलतं तापमान, पाण्याचं प्रमाण, जमिनीचा कस अशा बदलत्या पर्यावरणामध्ये तग धरणाऱ्या बाळांची निर्मिती आपल्याला करता यायला पाहिजे. खूप जोराचा पाऊस आला, सोसाट्याचा वारा सुटला किंवा खूपच गरमी आहे, पाणीच कमी आहे, आम्ही केलेली शेती गेली का मग? असं आता करता येणार नाही आपल्याला. पूर्वी लोकांकडे ऑप्शन नव्हते आणि विज्ञानाचा एवढा प्रचार प्रसार नव्हता. पण आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं विज्ञानाकडे आहेत. शक्यतो ह्या कुठल्याच गोष्टींचा परिणाम किंवा विपरीत प्रभाव आपल्या पिकावर होऊ नये ह्याच्याकरताचे ऑप्शन्स पण आहेत. मग त्या सगळ्यामुळे आपलं वाण म्हणजे जे काही आपलं शेतातलं जे काही उत्पन्न आहे ते खराब नाही व्हायला पाहिजे. सगळ्या परिस्थितीमध्ये ते टिकून राहायला पाहिजे असा याच्यामध्ये वापर केला जातो. हे फायदे आहेत तंत्रज्ञानाचे. आता आपल्याला पुढे सांगितलंय भारतामधील जैव तंत्रज्ञानाचा विकास कसा कसा झाला. 1982 साली भारत सरकारने राष्ट्रीय जैव तंत्रज्ञान मंडळ स्थापन केलं. 1986 मध्ये या मंडळाचं रूपांतर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत जैव तंत्रज्ञान विभागामध्ये झालं. आधी काय होतं राष्ट्रीय जैव तंत्रज्ञान. मग काय झालं जैव तंत्रज्ञान हा पूर्णपणे वेगळा विभाग. आज भारतातील विविध संस्था याच जैव तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीत राहून वेगवेगळं कार्य करतात. त्याच्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी, ज्याला मी आता म्हणलो तर रोगप्रतिकारक क्षमता, नॅशनल फॅसिलिटी फॉर अॅनिमल टिश्यू अँड सेल कल्चर, ह्याच्यामध्ये आपण वनस्पती आणि प्राण्यांच्या ऊतींचा अभ्यास करतो, त्यांना बाहेर प्रयोगशाळेमध्ये बनवतोय, वाढवतोय. नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पेशींचाच अभ्यास. नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, ब्रेन वरती रिसर्च करणं, मेंदूमध्ये असलेल्या ज्या स्पेशल प्रकारच्या ऊती आहेत त्यांचा अभ्यास करणं. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स, मेडिसिनल म्हणजे औषधी, ॲरोमॅटिक म्हणजे सुगंधी, अशा प्लांट्सचाच अभ्यास. अशा अनेक संस्था याच्यामध्ये. या संस्थांमध्ये उच्च शिक्षणाची आणि संशोधनाची सोय केलेली आहे. हजारो विद्यार्थी तिकडे जातात, अभ्यास करतात, काहीतरी नवीन बनवतात, त्याचा वापर कुठेतरी जगामध्ये केला जातो. तुम्हाला पण हे जर आवडत असेल तर तुम्ही याचा विचार करू शकता. ह्या इन्स्टिट्यूट्स कुठे आहेत, तिथे जाण्याकरता काय कोर्सेस आहेत, मी काय करायला पाहिजे, हे सगळं तुम्हाला त्यातनं समजेल. आता पीक जैव तंत्रज्ञान म्हणजेच काय, फूड बायोटेक्नॉलॉजी, क्रॉप बायोटेक्नॉलॉजी. कृषी क्षेत्रामध्ये जैव तंत्रज्ञानाचा उपयोग कृषी उत्पादकता आणि विविधता वाढवण्याकरता केला जातो. चांगल्या पद्धतीने आपण जर एखादी गोष्ट बनवली तर त्याचा वापर आपल्या अन्नातनं आपल्या शरीराला होतो. हे आहेत आपले नॉर्मल मके आणि हे लाल रंगाचे मके. तर ह्याच्यामध्ये काहीतरी बदललेलं आहे, हा ना. काहीतरी अशा गोष्टी टाकल्यात त्याच्यामुळे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बदलून गेल्या, गुणधर्म बदलले. संकरित बियाणे, सॉरी, 2 वेगवेगळ्या पिकांची जनुकं एकत्र करून विविध पिकांच्या संकरित जाती म्हटल्या जातात. फळांसाठी हे मोठ्या प्रमाणामध्ये पडते, उपयोगी आहे. जसं की आपले डाळिंबाच्या लाल बिया आणि मक्याच्या पिवळ्या बिया, ह्या दोघांचा संकर करून लाल रंगाच्या बिया बनवल्यात, त्या पण मक्याच्या. ठीक आहे ना. जनुकीय दृष्ट्या किंवा याच्यामध्ये बीटरूट पण असू शकतं, लाल रंगाचं असतं. लाल रंग उपयोगी कशासाठी आहे, रक्तवर्धनासाठी. तुम्ही जे काही खाल्लं त्याच्यामध्ये लाल रंगाचं केलं, नॅचरल बरं का, नॅचरल. चायनीज मध्ये घालतो तो मला नाही म्हणते. अशा पद्धतीने निसर्गतः बनणाऱ्या लाल रंगाच्या फळांमधनं तो आपल्या पोटामध्ये गेला तर किती बरं आहे. जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके म्हणजेच काय, त्यांना तुम्ही जेनेटिकली मॉडिफाय केले. बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्मांच्या पिकांना जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात. या पद्धतीने पिकांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या रोगप्रतिकारक, क्षारता प्रतिकारक, तणनाशक प्रतिकारक, दुष्काळी तसंच थंडीच्या परिस्थितीत तग करणाऱ्या पिकांची जाती निर्माण केल्या जातात. तुम्हाला मी आत्ताच म्हणाले होते की कशीही बाहेरची परिस्थिती असू दे, खूप पाऊस पडला, खूप वारा आला, खूप विजा गडगडल्या, तरी आमच्या झाडांना काही होणार नाही. त्याला लावले की मस्त मोठी होती, त्याला हवं आणि ते आता फुल हिरव्या रंगाचा, हा आपला रेग्युलर पांढरा आहे आणि हा पर्पल कलरचा. काहीतरी बनवलं त्याच्यामध्ये, काहीतरी बदल केलाय त्याच्या मुळांमध्ये, त्याच्या बियांमध्ये, म्हणून ते असं झालं.
ह्या पपया तुम्ही बघितला असेल आणि काही पपयाच्या त्याला आपण म्हणतो गावठी पपई, तर खूप साऱ्या बिया असतात. आणि काही पपया तुम्हाला अशा दिसेल त्याच्यामध्ये एक पण बी नसते. काहीतरी बदललंय त्याच्यात. आता बीटी कापूस, बॅसिलस युरिनजायरस या जीवाणूमधून एक विशिष्ट जनुक काढून तो कापसाच्या जनुकाला जोडला. त्यामुळे बोंड अळीला घातक असलेले विष कापसाच्या पानांमध्ये आणि बोंडामध्ये तयार होऊ लागले. तुम्हाला मी आता जे सांगितलं होतं की काही विष जे काही असतं, विषारी घटक जे काही असतात, जी काही जनुक असतात, ती कापसाच्या जनुकाला, कापूस जिकडे बनतो त्या बी मध्ये त्याच्या जनुकाला जर आपण हा असा विशिष्ट जीवाणू लावला, त्याच्या जनुकामधनं असं विषारी गुणधर्म त्याच्यात टाकला, तर हे जे काही आपलं झाड बनेल, कसलं कापसाचं झाड, आणि त्याला कापसाची जी बोंड येतील, त्या कापसाच्या पानांनाच खाणाऱ्या अळ्या स्वतः मरून जातील. कारण की ते विष त्या अळीच्या अन्ननलिकेला उद्ध्वस्त करून टाकते आणि ती अळी स्वतःच मरून जाते. मग तुमच्या झाडांनाही काय होत नाही, तुमच्या बोंडांनाही काय होत नाही, तुमचा कापूसही छान राहतो. बरोबर. हा बीटी कापूस खूप मोठ्या प्रमाणामध्ये बनवला जातो, वापरला जातो, कारण त्याच्यामध्ये खूप मोठं उत्पन्न आहे. आता बीटी वांगी, बॅसिलस युरिनजायनेसिस या जीवाणूपासून मिळवलेले जनुक वापरून बीटी वांगे तयार केले जातात. जसं कापसाच्या पानांना अळ्या खातात, त्याचप्रमाणे वांग्याच्याही पानांना खातात. वांग्यामध्येही अळ्या असतात. मग ही बीटी वांगी त्यांच्या बियांमध्ये अशा पद्धतीची जनुकं टाकलेली आहेत की त्याच्या पानांमध्ये काही विषारी पदार्थ आहेत, जे खाऊन त्या अळ्या मरतात. त्या मेल्या की त्या बियांमध्ये, त्यांच्या वाढीमध्ये, त्या फळांमध्ये त्या कुठेही येत नाही. मग आपल्याला चांगली वांगी मिळतात. आता पुढचं इंटरेस्टिंग आहे गोल्डन राईस. हा जर असा पिवळसर गोल्डन कलरचा दिसतोय की नाही, हा आहे विशिष्ट प्रकारचा तांदूळ. याच्यात काय आहे? तांदळाच्या या जातीमध्ये जीवनसत्व ए म्हणजे काय, बीटा कॅरोटीन, हे निर्माण करणारे जनुक टाकण्यात आले. आपला नेहमीचा जो तांदूळ असतो, जो भात आपण खातो, तो पांढरा शुभ्र असतो. हा जो काही गोल्डन राईस आहे, ह्याच्यामध्ये आपल्या नॉर्मल राईस पेक्षा काहीतरी वेगळं आहे. काय वेगळं आहे? ह्या तांदळाला बनवताना त्याच्या जीन्समध्ये, त्याच्या जनुकांमध्ये बीटा कॅरोटीन निर्माण करणारं काहीतरी टाकलेलं आहे. बीटा कॅरोटीन असतं ऑरेंजमध्ये. ऑरेंज किंवा गाजर. गाजर तुम्हाला माहिती आहे? ऑरेंज कलरचे असतात. ऑरेंजला मराठीत काय म्हणतात? भगवा रंग काइंड ऑफ. अशा रंगाचे असतात. तर त्या बीटा कॅरोटीनचा अर्थच असा आहे की त्याचा रंग ऑरेंजिश होणार. जर तुम्ही तसे जनुक याच्यात टाकली, तुमच्या तांदळामध्ये टाकली, तर जेव्हा तो तांदूळ बनेल, त्याची जी पिकं आहे, आता हे पीकच आहे ना, तांदळाच्या बी मधनं आलेलं पीक आहे, त्याचा रंग पण तसाच होतो, जो आहे गोल्डन राईस. रंग गोल्डन आहे. आता हे खाल्ल्यामुळे काय होणार आहे? आपोआप तुमच्या पोटामध्ये तांदळाबरोबर बीटा कॅरोटीन जाईल. बीटा कॅरोटीन मुळे काय होणार आहे? तुमचा जो काही तांदूळ आहे त्याच्यापेक्षा 23 पट जास्त बीटा कॅरोटीन याच्यामध्ये तुमच्या पोटात गेले आणि मग आपोआप तुमच्या शरीरामध्ये जीवनसत्व अ बनेल. व्हिटॅमिन ए बनण्याकरता बीटा कॅरोटीन मदत करतो. म्हणून म्हणतात ना, कच्चे गाजर खा, ऑरेंज खा. ऑरेंजमध्ये व्हिटॅमिन सी पण असतं. पण हे जे काही बीटा कॅरोटीन आहे, ते आपल्या व्हिटॅमिन ए ला बनवण्याकरता महत्वाचं आहे. मग ते पोटात जायला पाहिजे. 23 पट जास्त गेलंय पोटामध्ये, म्हणजे व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात बनेल की नाही. त्याच्यामुळे रातांधळेपणा, डोळ्यांची दृष्टी यातले कुठलेच रोग होत नाही. म्हणून केलेला हा उपाय. तणनाशक रोधी वनस्पती. तणांमुळे मुख्य पिकांच्या वाढीमध्ये अडथळा निर्माण होतो. तणांचा नाश करण्याकरता तणनाशकांचा वापर केला जातो. त्याचा विपरीत परिणाम मुख्य पिकांवर होतो. तुम्हाला आता याचं बेस्ट एक्झाम्पल सांगते मी माझ्याच गार्डनमध्ये. आमच्या इथे घराच्या मागे थोडीशी मोकळी जागा आहे. तर तुम्हाला माहितीये, पावसाळ्यामध्ये जसा पाऊस पडतो, पाऊस जसा पडतो, मोकळ्या जागेमध्ये जंगल वाढायला लागतं. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या जंगली वनस्पती वाढतात. काँग्रेस असेल, त्याच्यामध्ये आणखीन काय त्या अशा काटेरी काटेरी फुलांच्या, फळांच्या अशा लांबच्या लांब पसरलेल्या वेली आहेत. अनेक प्रकारच्या विचित्र वनस्पती तिथे वाढतात. आणि दुर्वा तर गवतच आहे. पण त्या इतक्या मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात की त्याच्यामुळे बाकीचं सगळं डेंजरस दिसायला लागतं, छोटं जंगल बनतं ते. आता त्या तणांना मारण्याकरता त्याच्यावर स्प्रे करायचा, तणनाशक मारायचं. पण तिथे आपण लावलेली सगळी फळझाडं, फुलझाडं
ती पण मरून जातात ना. ह्या तणनाशकांचा, ह्या केमिकल युक्त तणनाशकांमुळे आपल्याला नको असलेली झाडं जाऊ द्या, हवी असलेली झाडं पण मरतात. मग ह्याचा वापर कसा करायचा? म्हणून आपण काय करतो, तणनाशक विरोधी वनस्पती बनवायची. वनस्पतींच्या बनण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याच्या बी पासूनच त्याच्यामध्ये असं काहीतरी टाकायचं की तुम्ही त्याचे किती पण तणनाशक मारा, आपल्या झाडांना काही होणार नाही, बाकीचे मात्र मरतील. त्यांना आपण काही बदललं नाही, आपण बदललंय आपल्या झाडांना. अशा पद्धतीने वनस्पती बनवणार. मग आहे जैविक खते, ज्याला आपण म्हणतो बायो फर्टिलायझर्स. आता याच्यामध्ये चित्र दिलंय अझोला नावाच्या एका बायो फर्टिलायझरचं. रासायनिक खतांचा वापर न करता जैविक खतांचा आपण वापर केला तर आपल्या जमिनीचा जो काही स्तर आहे किंवा आपल्या जमिनीचा जो काही आपण म्हणतो कस आहे तो टिकून राहतो. रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे काय होतं, आपल्या पिकांवरती रसायन, बघा रसायन तुम्ही स्वतःच आता अनुभव घ्या, तुम्ही अनुभव नक्की घेतला असेल. आपल्याला जेव्हा बरं नसतं आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला ॲलोपॅथिक औषधं जी देतात त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोळ्या, लिक्विड्स असं सगळं असतं. त्यातल्या एकाचीही चव त्याच्यामध्ये भले लिहिलं असेल ऑरेंज आहे, पायनॅपल आहे, त्या गोळ्या तुम्ही खाल्ल्यावर तुम्हाला समजतं की ही गोळी काही चांगली लागत नाही. खाल्ल्यावर मळमळणं, उलटीसारखं होणं हे खूप स्वाभाविक आहे, कारण की ते तिथल्या केमिकलचा परिणाम असतो. जसं आपल्या बाबतीत तसं वनस्पतींच्या बाबतीत पण आहे. तुम्ही केमिकल टाकता त्याच्यावरती, ते वाढताय पण त्याचे दुष्परिणाम पण होतात. मग हे टाळण्याकरता त्या वनस्पतींच्या मुळाशी असं काहीतरी टाकायचं जे जैविक आहे, ऑर्गॅनिक आहे. त्याचा कुठलाच विपरीत परिणाम होत नाही. आता जर आपण ह्याच डॉक्टरांकडनं घेतलेल्या औषधांच्या ऐवजी आयुर्वेदिक औषधं घेतली तर आयुर्वेदिक औषधामध्ये झाड, पानं, फुलं, मुळं ह्या सगळ्याचा वापर असतो जे ऑर्गॅनिक आहे, वनस्पतीपासून आलेले. तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती कुठलाही वाईट परिणाम होत नाही. हळूहळू हळूहळू बरे होतो आपण. लगेच दुसऱ्या दिवशी मध्ये डोकं दुखणं बंद झालं आणि मी शाळेत गेले असं होत नाही. पण ते मुळापासून बरं होतं, कारण की आपलं शरीर त्याला धरतं, एक्सेप्ट करतं आणि बरं. खूपदा आपण घेतलेली गोळ्या औषधं आपल्या शरीराला अतिरिक्त नको असलेला त्रास देतात. अंग सुजल्यासारखं होणं, मळमळणं, चक्कर येणं, खूप झोप येणं हे त्याचे साईड इफेक्ट आहेत. बरोबर? सो हे टाळण्याकरता जसं रासायनिक खतांमुळे आपली पिकं पण खराब होतात, आपली माती पण खराब होते. जास्त उत्पन्न येतं ना, नाही असं नाही. तसेच करता आपण टाकतो ते. पण त्याचा दुष्परिणाम बाकीही काही होतोय ना. मग हे घालवण्याकरता आपण जैविक खतच टाकायची. त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांचा वापर करायचा. त्याच्यामध्ये 3 स्पेशल आहेत. रायझोबियम, ॲझिटोबॅक्टर आणि नॉस्टॉक किंवा ॲनाबिना. हे तुम्हाला मागच्या वर्षी पण झालं होतं. ही सगळी जी मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, हे सूक्ष्मजीव काय करतात, आपल्या वनस्पतींच्या मुळाशी जमिनीखाली जाऊन स्वतःच्या कॉलनीज बनवतात. स्पेशली कडधान्यांच्या मुळामध्ये हे असतात. म्हणून अन्न-मन्न कडधान्य, जे हुशार शेतकरी आहेत ते अन्न-मन्न त्यांच्या शेतामध्ये कडधान्य लावतात. त्याच्यामुळे आपोआप मातीचा कस सुधारतो. वरच्या बाजूला कडधान्यांचं पीक येतं, पण खालच्या बाजूला हे सगळे जे काही सूक्ष्मजीव आहेत, ते खाली जमिनीमध्ये नायट्रोजन फिक्स करतात. हवेमधला नायट्रोजन वनस्पतीमधनं आणि मातीमधनं हवेतनं जात नाही. हा नायट्रोजन कोणाही बरोबर सहजासहजी रिॲक्ट करत नाही. पण या वनस्पती या हवेमधल्या नायट्रोजनचा बदल करून त्याला जमिनीमध्ये रुजेल अशा फॉर्मॅटमध्ये टाकतात. असे त्याचे संयुग बनवतात, जी डायरेक्ट मातीमध्ये जातात आणि मातीमध्ये गेली, पाण्यामध्ये विरघळली की वनस्पतीमध्ये. म्हणून ते आपल्या मातीचा पण कस सुधारतात आणि आपल्या वनस्पतींचा पण, फळांचा पण, पुढे येणाऱ्या पण जी काही आपण पिकं लावू त्याचा पण स्तर सुधारतात. ठीक आहे. आता पशुसंवर्धन म्हणजे ॲनिमल हजबंडरी. ह्याच्यामध्ये काय करायचंय? तुम्हाला माहिती आहे ॲनिमल हजबंडरी हा पूरक व्यवसाय आहे. शेतीला पूरक व्यवसाय आहे. वनस्पतींबरोबर प्राण्यांचा पण सांभाळ करणं. आपल्याकडे आधीपासूनच शेतीच्या आजूबाजूला गोठे आहेत, त्याच्यामध्ये गायी आहेत, म्हशी आहेत, बैल आहेत. शेती करता बैलांचा वापर तर आपण आधीपासून करतो. पण दूध देणाऱ्या ह्या गायी, म्हशी, मेंढ्या, बकऱ्या त्या आधीपासून पाळल्या जातात आपल्याकडे. पण आता त्याचा अ, जास्त मोठा आणि व्यापक विचार करून बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून आपण काय करू शकतो? पहिलं आहे कृत्रिम रेतन म्हणजे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. त्याच्यामध्ये एखाद्या गायीच्या गर्भाशयामध्ये बाहेरून रेतन टाकणं, एखाद्या बैलाचं रेतन म्हणजे सीमेन इंजेक्ट करणं आणि त्याच्यापासून बाळ जे तयार होईल ते वाढणं. म्हणजे एखाद्या गायीचं खरोखर मिलन होणार नाही, पण तिच्या शरीरामध्ये एक
भ्रूण तयार होईल, आपोआप तयार होईल. अशा पद्धतीने इन्सेमिनेशन करणं हे कृत्रिमरित्या केलं जातं. दुसरं आहे एम्ब्रियो ट्रान्सफर. जसं आपण बघितलं होतं की मूलपेशींना आपण बाहेर प्रयोगशाळेमध्ये वाढवतो, तसंच एम्ब्रियो म्हणजे गर्भ हा बाहेर प्रयोगशाळेमध्ये बनवून त्या गायीच्या किंवा म्हशीच्या गर्भाशयामध्ये जाऊन प्रत्यारोपित केला जातो आणि तिकडनं ते बाळ तिथे बनतं. ह्याच्यामुळे काय होतं, अनेक प्राणीच्या उत्पन्नांमध्ये प्रमाण आणि गुणवत्ता वाढते. त्याचं बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. आपली एक देशी गाय आणि एखादा जर्सी बैल या दोघांचं मिलन करून जे काही बाळ बनेल त्याच्यामध्ये इकडचे आणि तिकडचे दोघांचेही पॉझिटिव्ह गुणधर्म येतील. म्हणजे याच्यामधनं मिळालेले जे काही प्रोडक्ट्स असतील, जे काही त्याची प्रोजेनी असेल, नवीन येणारे जे काही बाळं असतील त्यांच्यामध्ये हा दोघांचेही गुणधर्म असतील. तर अशा पद्धतीने पशुसंवर्धनामध्ये याचा वापर केला जातो. मग आहे मानवी आरोग्य म्हणजे ह्युमन हेल्थ. आपल्याला माहितीये की जैवतंत्रज्ञानाचा मानवी आरोग्यावर सगळ्यात मोठा वापर आपण केलेला बघितला. एखाद्या रोगाचं निदान करणं आणि त्याच्यावर उपचार करणं या 2 इम्पॉर्टंट गोष्टी ह्या केल्या जातात औषधशास्त्रामध्ये. त्याच्यामध्ये एखादा माणूस आजारी पडला म्हणजे त्याला काय झालंय हे नक्की कळलं पाहिजे. त्याच्यामध्ये त्याच्या जनुकांचा पण भाग असतो. कधी-कधी काही-काही रोग हे आपल्याला जनुकीय रोग म्हणून माहिती असतात. त्याच्यामध्ये हृदयरोग असेल, काही मधुमेह असेल किंवा अजून काही वेगळे रोग असेल जे आई-बाबांकडून आपल्याकडे आलेले असतील. त्याचं निदान करण्याकरता तुम्हाला ह्या जैव तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. DNA चेक करून बघून काय कशामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे बघता येतं. जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने एड्स आणि डेंग्यू यांसारख्या रोगांचे निदान पण काही मिनिटांमध्ये करतात. त्यामुळे लवकर लवकर उपचार करता येतात. नाहीतर आपली टेस्ट केली आहे, 2 दिवसांनी रिपोर्ट येतील, मग आम्ही बघून सांगू. असं करून 2 दिवसात त्या माणसाला आणखीन त्याची तब्येत खालावलेली असते. असं आता करायची गरज नाही. कारण फास्ट आपल्याला रिझल्ट मिळतात त्याचे. दुसरं आहे रोगांवरील उपचारासाठी विविध औषधं वापरली जातात. उदाहरणार्थ मधुमेहाच्या उपचारासाठी इन्सुलिन हे संप्रेरक. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, पूर्वी ते घोड्याच्या शरीरातून मिळवलं जायचं. पण आता तेच आपण जीवाणूद्वारे बनवतो. म्हणजेच काय झालं? एखाद्या सजीवाकडनं बनवलेलं एखाद्या सजीवाकडे लवकर एक्सेप्ट केलं जातं आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये बनवलं जातं. आता लसी आणि लसीकरण. मी तुम्हाला जे सांगितलं होतं तेच परत आहे बघा, की एखाद्या रोग निर्माण करणाऱ्या रोगजंतूमध्ये एक एक प्रकारचा ठीक आहे, हा रोगजंतू आहे. हा आहे एक रोगजंतू. आता त्याच्या शरीरावरती विशिष्ट प्रकारच्या अशा रचना असतात. खरं तर ही प्रथिनं असतात आणि ही त्याची ओळख असते. ह्याला आपण म्हणतो अँटीजन. अँटीजन म्हणजे आता ह्याचं आपण नाव ठेवूया डी. डी फॉर डिसीज. डी फॉर दीपिका पण हा डी फॉर डिसीज आहे. हा डिसीज क्रिएट करणारा एक रोगजंतू आहे आणि ह्या डी साठी ओळख म्हणून त्याच्यावरचे हे अँटीजन आहेत. आता हे अँटीजन आता हा रोग जंतू जेव्हा आपल्या शरीरामध्ये जाईल तेव्हा काय होईल? ह्या अँटीजनला कापतील, कट करून टाकतील. अशा अँटीबॉडीज आपल्या शरीरामध्ये बनतात. म्हणजेच काय? या अँटीजनला कापायचं आपल्याला, म्हणजे ह्याला मारून टाकायचं. ह्याला फिनिश करायचं असेल तर तुम्हाला ह्याच्यावरती अटॅक करावा लागेल. त्याला अटॅक करण्याकरता तुम्हाला या डोक्याला, त्याच्या केसांना कापायला थोडक्यात. तर त्याच्याकरता तुम्हाला ह्या रोगजंतूंना अर्धमेलं करायचं किंवा त्यांना पूर्णपणे मारून टाकायचं आणि शरीरामध्ये टाकायचं, इंजेक्ट करायचं आणि त्याच्यामधनं जे काही बनेल त्याला अँटीबॉडीज म्हणतात. त्या अँटीबॉडीज आपल्या शरीरामध्ये बनल्या की आपली एक प्रकारची लस झाली तयार. अशा लसी पूर्वी तयार केल्या जायच्या. पण जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की कधी कधी त्याच अशा अर्धमेल्या झालेल्या रोगजंतूमुळे खरा रोग होऊन जायचा किंवा ते जास्त वेळ टिकायचं नाही. मग आता आपण काय करतो? जैवतंत्रज्ञानाच्या आधाराने आपण अशा लसी तयार करतो, ज्या एखाद्या प्रतिजनामधूनच डायरेक्ट बनलेल्या आहेत. म्हणजेच काय? आता ह्या रोगजंतूला शरीराच्या मध्ये टाकायची गरज नाही. फक्त एवढाच पोर्शन कट केला आणि शरीरात टाकला, तर याच्यावरच्या अँटीबॉडीज आपल्या शरीरामध्ये अशाही बनतात. त्या बनवायच्या. त्याच्याचसाठी त्याला टाकायचं होतं.
मग ह्याला पूर्ण अर्ध मैल करा, मारा, मग टाका, कशाला त्याला टाकूच नका ना. एवढंच टाका फक्त. त्याचे केस टाकले की आपोआप त्याला कापणाऱ्या कात्र्या तिकडे येतील असं. अशा पद्धतीने आपण औषधं बनवतो. मग आहे खाद्यलसी. आता हे काय बघा, आपल्या शरीरामध्ये जर एखाद्या रोगजंतूला रोगप्रतिकार व्हावा असं आपल्याला वाटत असेल, तर त्याच्यावरती लागणाऱ्या जनुकांना आपण बटाट्यामध्ये टाकू. आता बघा कसं, हा आहे बटाटा. त्या बटाट्यावरती अटॅक करणारा एक विषाणू आपल्याला माहिती आहे. त्या विषाणूच्या शरीरामध्ये समजा आपण आता घेऊया कॉलेरा. कॉलेरा हा असा रोग आहे जो पाण्यामधनं जातो आणि त्याच्यामुळे पोट दुखतं, लूज मोशन होतात, असा हा कॉलेरा नावाचा एक रोग आहे. ह्याचे जे काही रोगजंतू आहेत त्याच्यामधनं आपल्याला ज्याच्यात त्रास होतो असा फक्त जनुकांचा भाग वेगळा काढायचा आणि तो ह्या विषाणूमध्ये टाकायचा. ह्या विषाणूमध्ये हा विषाणू बटाट्याच्या मध्ये टाकायचा. आता बटाटा काय करेल, बटाटा हा स्वतः सजीव आहे, तर त्या सजीवामधनं आता ते विषाणू त्याच्यामध्ये गेलाय, तो भाग केलाय त्याच्यामधनं ज्याच्यामध्ये या रोगजंतूमुळे आपल्याला कॉलेराचा त्रास होणार होता, तो जनुकांचा भाग आता बटाट्याच्या मध्ये गेला. आता पानांच्या तुकड्यामधून संपूर्ण रोग तयार होतं आणि त्याच्यामध्ये मानवी रोगजंतूचं जनुक तयार आहे. बटाटा अशा प्रकारे येणाऱ्या या विषाणूंना मारण्याकरता काय करता येईल हे स्वतः बनवतो याच्यामध्ये. आता हा कच्चा बटाटा तुम्ही डायरेक्ट खाल्ला तर तुम्हाला कॉलरा होणार नाही. कच्चा बटाटा खाणं सोपं वाटतं का तुम्हाला? मग माझा प्रश्न असा आहे की जर बटाट्यामध्ये हे करू शकत असू तर आपण फळांमध्ये का नाही करायचं? फळ तर आपण डायरेक्ट खातो. मग तर कोणत्याही प्रकारच्या आजाराच्या जनुकांना वेगळं करायचं, फळांमध्ये टाकायचं, डायरेक्ट खाऊन टाकायचं. बटाट्याच्या ऐवजी तुम्ही गाजरामध्ये टाका, गाजर तर आपण कच्चे खातो. अशा पद्धतीने जनुकीय बारेशीत बटाटे बनवले जातात. आता रोगोपचार म्हणजे काय, जसं तुम्हाला माहिती आहे इन्सुलिन, सोमॅटोट्रोपिन हा वाढीचा संप्रेरक, रक्त गोठवणारे घटक. मी तुम्हाला म्हटलं होतं रक्त गोठवण्यासाठी, खपली चढण्यासाठी, हिमोफिलिया या रोगावरती निदान म्हणून अशा जनुकांचा बदल करून वापर केला जातो. मग इंटरफिरॉन हा छोट्या आकाराचा प्रथिनांचा गट असून विषाणूजन्य रोगांच्या उपचारासाठी हा वापरण्यात येतो. त्याची निर्मिती रक्तात होते. आता मात्र जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने हे उन्नत जीवाणू ई कोलायचा वापर करून इंटरफिरॉन निर्माण करतात. म्हणजे ई कोलाय नावाचा जो काही सूक्ष्मजीव आहे त्याच्यामध्ये हे इंटरफिरॉन निर्माण केलं जातं. त्याचा वापर का होतो? एखाद्या विषाणूंच्या रोगामध्ये उपचाराकरता त्याचा वापर होतो. आता पुढचा आहे जनुकीय उपचार म्हणजे जेनेटिक थेरपी. ह्याच्यामध्ये काय करायचं, कायिक पेशींमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यावर त्या पेशींमध्ये जनुकीय उपचार करता येतात. कायिक पेशी म्हणजे शरीरातल्या इतर पेशी ज्या सेक्स पेशी नाहीयेत, त्या सेक्स म्हणजे मेल आहे का फिमेल आहे हे ठरवणाऱ्या ज्या पेशी असतात त्यांना आपण लिंग भेद करणाऱ्या पेशी असं म्हणतो. पण कायिक पेशी म्हणजे त्या सोडून बाकी सगळ्या पेशी, त्यांच्यामध्ये काही जनुकीय दोष निर्माण झाला तर आपल्याला काही काही रोग होतात. मग त्याच्यावरती आपल्याला इलाज करायचा असेल तर काय करायचं असतं, फिनाइल केट्युन्युरिया म्हणजे हा आजार बघा काय आहे, हा विकार यकृतातील पेशींमध्ये होतो आणि मग त्याच्यामध्ये आपण जीन थेरपी, त्याचे जीन्स बदलून टाकायचे, त्याच्यामध्ये जनुकीय उपचार करायचा आणि मग हे आपोआप बरं करायचं. शुक्रपेशी आणि अंडपेशी यांच्या व्यतिरिक्त शरीरातील सगळ्या पेशींना कायिक पेशी म्हणतात. मी तुम्हाला म्हणतो ना, शुक्रपेशी आणि अंडपेशी ठरवतात ना की हा पुरुष आहे का स्त्री आहे, हे सोडून बाकी सगळ्या पेशी ज्या असतात त्या कायिक पेशी म्हणजे सोमॅटिक सेल्स असतात. आता क्लोनिंग म्हणजे काय, एखादी पेशी किंवा अवयव जसा आहे तसा त्याचा झेरॉक्स बनवणं, सोप्या भाषेत झेरॉक्स आहे. आता क्लोनिंग करणं सोपं आहे का, शक्य आहे का? सोपं आणि शक्य दोनही नाहीये. पूर्णपणे एखाद्या माणसाची एक्झॅक्ट क्लोनिंग, आतापर्यंत याच्यावर बरेच प्रयोग झालेत. माणसाच्या बाबतीत क्लोनिंग सक्सेसफुल झालेलं नाहीये, पण प्राण्यांच्या बाबतीमधला क्लोनिंगचा प्रयोग सक्सेसफुल झालेला आहे. म्हणजेच काय, एखाद्या प्राण्याचं पुनरुत्पादन न करता त्याच्यासारखाच एखादा सेम टू सेम त्याचा प्रतिकृती बनवणं. आता प्रजननात्मक क्लोनिंग म्हणजे काय, एखाद्या शरीरातील केंद्रक विरहित स्त्रीबीज आणि दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीचे केंद्रक यांच्या संयोगाने क्लोन जन्मतो. म्हणजे नव्या निर्मितीच्या
जीवाच्या निर्मिती करता शुक्रपेशीची गरजच नाही असं आणि दुसऱ्या काही पेशी म्हणजे स्त्री पेशी एक आहे आणि दुसऱ्या शरीरामधलं एक असा पेशी ज्याच्यातलं फक्त केंद्रक आहे, ह्यातलं केंद्र याच्यात टाकून दिलं की ही एक पूर्ण पेशी तयार झाली आणि ही पेशी स्वतःच मगाशी आपण कसं म्हटलं की त्या पेशी स्वतःला वाढवत जातात, मूलपेशी. मग आता त्या काय करतील, त्याच पेशींपासून नवीन एक बाळ बनवतील. म्हणजे याच्यामध्ये या दोघांचं मिक्सचर आलं. याच्यामध्ये काहीही पुरुष शुक्राची गरज नाही. आता मानवी जिनोम प्रकल्प मी तुम्हाला म्हणलं ना, माणसाचा जिनोम सेम टू सेम क्लोन बनवणं, ह्याचा बराच अभ्यास चाललाय. आपल्या शरीरामध्ये असलेले जे काही सगळेचे सगळे जनुक आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास. तर ह्याच्यामध्ये केंद्रक विरहित स्त्रीबीज आणि दुसऱ्या शरीरातील काही पेशींचे केंद्रक यांच्या संयोगाने तयार झालेल्या पेशी ह्या प्रयोगशाळेमध्ये विकसित करायच्या आणि त्या जसं मी तुम्हाला म्हटलं मूलपेशी आहेत, तर त्याच्यापासून अनेक व्याधींवरती त्याच्यापासून उपचार होतील असं बघायचं. आता पुढचं आहे पेशींप्रमाणे जनुकांचंही क्लोनिंग करायचं. जनुकांचं क्लोनिंग करायचं आणि नवीन जनुक बनवायची आणि ती जनुक एखाद्या मायक्रोब मध्ये टाकायची आणि त्याच्यापासून नवीन काय बनतंय ते बघायचं. जनुकीय चिकित्सा आणि इतर हेतूंसाठी त्याचा वापर होतो, मेडिसिनल यूजसाठी. रोगांचं संक्रमण रोखणं, वंशवृद्धी सुरू ठेवणं, विशिष्ट प्रवृत्ती उच्चतम करणं, ह्याच्याकरता अशा पद्धतीचे प्रयोग केले जातात. आणि मानवी क्लोनिंगला जगभर याच्यामुळे विरोध पण केलाय. काय, निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरफेरन्स आपण नाही करायला पाहिजे. निसर्गाने काही गोष्टी ठोक ताळा करून बनवलेल्या आहेत. आपण प्रयोग करायचा म्हणून त्या सिस्टीम मध्ये इंटरफेअर केलं तर आपल्याच मानवी आयुष्याला धोका आहे. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट, 5 जुलै 1996 ला स्कॉटलंडमध्ये क्लोनिंग पद्धतीने डॉली ही मेंढी बनवली. ही बघा, डॉली स्कॉटिश मेंढीच्या स्त्रीबीजातील केंद्रक काढून त्या जागी फिन डॉर्सेट जातीच्या मेंढीच्या स्तनपेशीतील केंद्रक टाकण्यात आलं. आपण मगाशी काय बघितलं होतं की स्त्रीचं अंडपेशी आणि त्याच्यामध्ये एका दुसऱ्या पेशीतलं केंद्रक असं टाकायचं. आता हे जे बनेल ही मूलपेशी म्हणून काम करेल. अशा पद्धतीने तयार झालेल्या 2 वेगळ्याच पेशींमधनं एका त्या बीजाची स्कॉटिश मेंढीची गर्भाशयात वाढ घडवून आणली आणि त्यातनं डॉली जन्माला आली. तर केंद्रकातील गुणसूत्रानुसार तिची वैशिष्ट्य होती स्कॉटिश मेंढीची आणि कोणतंही वैशिष्ट्य तिच्यामध्ये, अच्छा, केंद्रकातील गुणसूत्रानुसार तिचं वैशिष्ट्य काय होतं, स्कॉटिश मेंढीची तिच्यामध्ये कोणतंही वैशिष्ट्य नव्हतं आणि अनेक पिल्लांना जन्म देऊन डॉली फुफ्फुसाच्या रोगाने 2003 रोजी 7 वर्ष झाली आणि तिने अनेक पिल्लांना जन्म पण दिला. म्हणजे तिच्यामध्ये रिप्रोडक्शन कॅपॅसिटी होती पण फुफ्फुसांची कॅपॅसिटी कमी होती. ठीक आहे, बघा ही डॉलीची प्रतिकृती. आता पर्यावरण आणि जैवतंत्रज्ञान आपल्याला माहिती आहे की ह्या सगळ्याचा शॉर्टकट मी तुम्हाला सांगते. आपल्या आजूबाजूला खूप अनेक प्रकारचा कचरा, पाण्यामध्ये कचरा, जमिनीमध्ये कचरा, हवेमध्ये कचरा, सगळीकडे कचरा. तो कचरा आपण बनवलेला. ह्यातला कचरा 2 प्रकारचा असतो. एक असतो जो पूर्णपणे रिसायकल होतो, म्हणजे तो पूर्णपणे विघटित होतो, आणि दुसरा असतो प्लास्टिकजन्य पदार्थांचा कचरा जो हजारो वर्ष तसाच असतो. प्लास्टिकजन्य पदार्थांना सुद्धा एखाद्या सूक्ष्मजीवांच्या वापराने डिग्रेड करणं, म्हणजे काय करणं, त्याला विघटित करणं, ह्याच्यावरही प्रयोग चालले. आणि दुसरं तर आजूबाजूला असलेल्या अनेक कचऱ्याला आपण नैसर्गिकरित्या कसं विघटित करू ह्याच्यावरती पण अनेक प्रयोग सुरू. तर त्याच्यामध्ये सूक्ष्म जीवाणूंचा वापर करून क्लिनिंग करणं ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट. सूक्ष्मजीव सोडून द्यायचे आणि ते आपोआप क्लीन करत राहतात. कोणते कोणते सूक्ष्मजीव आहेत ह्याच्याबद्दल आपल्याला डिटेल दिलेले आहे. सुडोमोनाज आहे, ते तेल, हायड्रोकार्बन हे क्लीन करतात. टेरिस्ट व्हिटाटा आहे, हे नेचे वनस्पती आहे आणि त्याच्यातनं आर्सेनिक धातू ऍब्झॉर्ब केला जातो. भारतातील जनुकीय दृष्ट्या उन्नत मोहरीची त्याची एक जात आहे सेलेनियम, हे खनिज मोठ्या प्रमाणामध्ये शोषून घेतं. म्हणजे जनुकीय दृष्ट्या उन्नत मोहरी सेलेनियम खनिज मोठ्या प्रमाणामध्ये शोषून घेतं आणि हे युरेनियम आणि
रेडिओडरन्स हा जीवाणू सर्वाधिक किरणोत्सार प्रतिरोधक किंवा प्रतिकारक जीव म्हणून ओळखला जातो. त्याच्यामध्ये जनुकीय बदल करण्यात आले तर तो अणु कचऱ्यातला किरणोत्सार शोषून घेतो. मस्त ना. जो काही रेडिओ ऍक्टिव्ह डीके कचरा असतो पडलेला त्याला ऍब्झॉर्ब करणारा, त्यातला किरणोत्सार शोषून घेणारा हा मायक्रो ऑर्गॅनिझम. भारी ना. आता अल्फा अल्फा गवत आणि 3 पाती गवत आणि राय यांसारख्या गवतांच्या प्रकारामध्ये वनस्पतीद्वारा उपयोजित असं जे काही आहे क्लिनिंग ते होतं. आता अन्न जैवतंत्र म्हणजे काय, डीएनए फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय आणि कृषी विकासातील महत्वाचे टप्पे कोणते, हा सगळा राहिलेला जो भाग आहे हा आपण आपल्या आता पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. हे झालं की आपला धडा संपेल. फार जास्त उरलेला नाहीये, थोडासाच आहे. आणि हा झाल्यानंतर आपण आपला पुढचा धडा सुरू करूया, जो आहे सोप्पा एकदम इझी धडा आणि हक्काचा धडा. ह्याच्यातले मार्क घालवायचे नाही. सामाजिक आरोग्य. सामाजिक आरोग्य अतिशय मस्त धडा आहे. त्याच्याशी आपण हा धडा संपल्यावरती या धड्याला सुरुवात करूया. सामाजिक आरोग्य हा धडा आपला आरामात 2 लेक्चरमध्ये संपेल. चला भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत थँक्यू संगीता.